Hello students, I am Professor Pathan SJ. We are going toward our second unit, electricity and magnetism. In this topic or in this lecture, we want to see the concept of electric line of force. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत काय पाहिलं आणि आता आपल्याला काय पाहायचंय, तर मागच्या झालेल्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड पाहिला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिली, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण गेलो इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स या कन्सेप्टकडे आपल्याला जायचं आहे. तो कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स हा कन्सेप्ट जर आपण पाहिला तर त्याच्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स हा कन्सेप्ट आपल्याला काय इंडिकेट करतो की चार्ज म्हणजे काय. कारण चार्ज हा कन्सेप्ट आपल्याला समजला होता की चार्ज असतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, बरोबर. पण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जर आपण पाहिला तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी पुन्हा एकदा जावं लागेल चार्जच्या दोन टाईपकडे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आता इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय, मी पुन्हा एकदा रिपीट करतो डेफिनेशन. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर द इमॅजिनरी लाईन सराउंडिंग द चार्ज. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय, द इमॅजिनरी लाईन्स सराउंडिंग द चार्ज. आता चार्ज कोणता घेतला आपण, पॉझिटिव्ह घ्या किंवा निगेटिव्ह घ्या, त्याच्या भोवती ज्या इमॅजिनरी लाईन्स असतात त्यालाच आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हटलं, किंवा द पाथ अलॉंग विच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स. का ज्या मार्गाने पॉझिटिव्ह चार्ज जातो, ठीक आहे. डायग्राम आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची जी डायग्राम आहे, बरोबर आहे, ती या ठिकाणी तुम्हाला पाहिली होती आपण. त्याच्यानंतर मित्रांनो आपण गेलो होतो इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज कडे, ठीक आहे. आपण जाऊया इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज कडे. थोडंसं रिपीट करतो मी, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज काय होत्या, तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टी, पहिली प्रॉपर्टी आपण पाहिली होती, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज आणि एंड्स टू निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुठे स्टार्ट होतात, पॉझिटिव्ह चार्जला, आणि एंड कुठे होतात, निगेटिव्ह चार्जला. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय पाहिली होती, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. इलेक्ट्रिक दोन किंवा दोन पेक्षा जास्त इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जर घेतल्या तर त्या एकमेकाला कधीही इंटरसेक्ट होत नाही. रिमेंबर, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट और नेव्हर मिक्स इच अदर. दोन एकमेकांमध्ये त्या इंटरसेक्ट होत नाहीत. मिक्सिंग होण्याचा प्रश्नच नाही, इंटरसेक्टच होत नाही. त्याच्यानंतर जर आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला जर टँजंट काढली तर ती काय इंडिकेट करते, तर इट इंडिकेट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट दॅट पॉइंट. Tangent to the electric line of force at any point gives the direction of electric field at that point. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर क्लोज or crowded to each other where electric intensity is large. कुठे लार्ज असते, तर नियर द चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जिथं जास्त असते तिथं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशा असतात, क्राउडेड असतात, बरोबर. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलंय. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी आपण जी पाहिली होती, ठीक आहे, पाहूया आपण पुढची प्रॉपर्टी. तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर सेपरेटेड, वाइडली सेपरेटेड where electric field intensity is less. जिथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी होते त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कशा असतात, वाइडली सेपरेटेड असतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस ऑफ द बॉडी. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स नेहमी कशा असतात, नॉर्मल टू द सरफेस ऑफ द बॉडी ॲट विच ॲट द पॉइंट व्हेअर दे स्टार्ट और दे एंड, बरोबर. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जिथं स्टार्ट होतात किंवा जिथं एंड होतात त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स त्या बॉडीला नॉर्मल असतात, बरोबर आहे, नॉर्मल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर ऑलवेज प्रेझेंट इनसाइड द आर प्रेझेंट आउटसाइड द बॉडी. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुठे असतात, बॉडीच्या आउटसाइडला असतात, आतमध्ये नसतात.
सेकंड प्रॉपर्टी आपण पाहिली होती, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर नॉट प्रेझेंट इनसाइड द बॉडी. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आतमध्ये नसतात. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स जर आपण दोन सेम चार्ज घेतले तर त्या ठिकाणी त्या काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकाला रिपेल केव्हा करतील, जेव्हा तुम्ही दोन चार्ज सेम घेतले, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा आपण पॉझिटिव्ह घेतला, आणि पॉझिटिव्ह चार्ज कडून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज कडे निगेटिव्ह चार्ज कडे जातात. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी दोन्ही चार्ज पॉझिटिव्हचे, बरोबर आहे, जातील पुढं. त्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ज्या पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला रिपेल करत असल्यामुळं, बरोबर आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स सुद्धा काय करतात, एकमेकाला रिपेल करतात. निगेटिव्ह चार्ज घेतले तिथं सुद्धा त्या काय करतील, एकमेकाला रिपेल करतील. आता ते अट्रॅक्ट केव्हा करतात, तर दोन अपोजिट चार्ज घेतले, एक पॉझिटिव्ह घेतला दुसरा निगेटिव्ह घेतला, तर त्या ठिकाणी मात्र इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स एकमेकाला काय करतील, अट्रॅक्ट करतील. अशा पद्धतीने आपण पाहिल्या होत्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढचा आताचा जो लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचा आहे अतिशय महत्वाचा कन्सेप्ट, तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स रिपीट करतो. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे चार्ज भोवती जे क्षेत्र असतं त्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणतात. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, बरोबर आहे, चार्ज भोवती जे फील्ड असतं त्याची इंटेन्सिटी किती आहे, तो दुसरा कन्सेप्ट आपण पाहिला. तिसरा कन्सेप्ट आपण पाहिला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, इमॅजिनरी लाईन्स स्टार्टिंग फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज आणि एज टू निगेटिव्ह चार्ज, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटलं. आता पाहायचं आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स पाहायचं आपल्याला. मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आता पाहूया इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम अ चार्ज. काय डिफिनेशन सांगितले? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम द चार्ज. आता इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स कुठून स्टार्ट होतात? पॉझिटिव्ह चार्ज पासून. तिथून किती लाईन बाहेर पडल्या त्याची संख्या म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स, डिनोटेड बाय सिम्बॉल साय. त्रिशूळासारखा दिसतोय बघा, बरोबर, असं चिन्ह आहे पहा, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटलं होतं, बरोबर आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम युनिट चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण म्हटलं इलेक्ट्रिक फ्लक्स. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्स 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिक चार्ज गिव्स 1 इलेक्ट्रिक फ्लक्स. 1 कुलम चार्ज घेतला पॉझिटिव्ह चार्ज, तर तो किती इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स इलेक्ट्रिक लाईन ऑफ बाहेर पडतील, तर त्याची संख्या म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स, बरोबर आहे. म्हणून आपण इलेक्ट्रिक फ्लक्सला इलेक्ट्रिक एक चार्ज आपण म्हणूया की तिथून नंबर ऑफ लाईन्स बाहेर पडतात. आता इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय असतं, तर इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट सेम ॲज अ चार्ज, कुलम. इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय आहे, कुलम हे त्याचं युनिट आहे. तर पुन्हा एकदा सांगतो मी, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम अ चार्ज, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज पासून किती इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स बाहेर पडल्या त्याची संख्या म्हणजेच इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि त्याचं युनिट कुलम. ठीक आहे. तर आपण जाऊया पुढच्या स्लाइडकडे. बरोबर, पुढची स्लाइड आपल्याला पाहिजे मित्रांनो, ती म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. तर आपण जाऊया इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीकडे. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, बरोबर. डेन्सिटी म्हणजे काय, घनता, बरोबर आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि डेन्सिटीला आता ती डेन्सिटी जी आपण पाहतो, बरोबर, फिजिक्स मध्ये डेन्सिटी हा कन्सेप्ट आपण मग पहिल्या युनिट मध्ये मी तुम्हाला सांगितला, डेन्सिटीचे आपण डायमेन्शन ऑब्टेन केले होते, बरोबर आहे. तर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी पुन्हा एकदा मी शांततेने तुम्हाला घेऊन जातोय. इलेक्ट्रिसिटी कन्सेप्ट मधले जे आताचे आपण 4 पॉइंट पाहिले अतिशय महत्वाचे. काय, इलेक्ट्रिक चार्ज, पहिला कन्सेप्ट लक्षात राहिला, चार्ज, क्लिअर.
त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. आता आपण पाहिला तो कन्सेप्ट इलेक्ट्रिक फ्लक्स, आणि आता जो पाहायचा आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय? द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. आता हे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स किती बाहेर पडल्या त्याला कशाने डिवाइड करायचं, तर त्याला एरियाने डिवाइड करायचं. त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. काय डेफिनेशन आहे? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिव्हन एरिया. D is equal to density is equal to electric flux divided by area. D is equal to psi upon A. बरोबर, असं सिंबल पहा. एक म्हणजे काय? एरिया, आणि वरचं जे सिंबल दिसतंय ते काय सांगते आपल्याला? इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स भागिले एरिया, इलेक्ट्रिक फ्लक्स डिवाइडेड बाय एरिया इज कॉल्ड फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. शॉर्टकट डेफिनेशन तुमच्या लक्षात राहील, कारण आपल्याला त्याचं युनिट मिळवायचंय, आणि युनिट मिळवण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. कारण फिजिक्सच्या याच्यामध्ये जर सांगायचं झालं की लक्षात ठेवण्यासाठी एक मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय की तुम्हाला डेफिनेशन आठवली पाहिजे. बरोबर, त्याला डेफिनेशन समजली तो फॉर्म्युला लिहू शकतो. काय होतं? इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्सला कशाने डिवाइड केलंय? एरियाने. बरोबर आहे. आता इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काय आहे? तर इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट कुलॉम आणि एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. आलं का नाही? युनिट सिंपल आहे, एकदम सिंपल युनिट. आपल्याला युनिट ऑब्टेन करणं एकदम सिंपल आहे, कारण मला एक तर डेफिनेशन आली, त्याच्यानंतर मी फॉर्म्युला लिहू शकलो, आणि फॉर्म्युल्यावरून किंवा डेफिनेशनवरून मी युनिट ऑब्टेन केलं. आणि युनिट पाठ करण्याची गरज नाही. बरोबर आहे, कारण आपल्याला मी बेसिक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की आपण पहिला जो टॉपिक पाहिला युनिट अँड मेजरमेंट. बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी पाहिल्या. बरोबर आहे, त्याचे युनिट मात्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. डिराइव्हड क्वांटिटीचे युनिट लक्षात ठेवायची गरज नाहीये, कारण आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीचा वापर करूनच आपण ज्या डिराइव्हड क्वांटिटी मिळवल्या, आणि फंडामेंटल युनिटचा वापर करून आपण डिराइव्हड युनिट मिळवणार आहोत. आणि हे जे युनिट आहेत ते डिराइव्हड युनिट आहेत. बरोबर, ह्या कोणत्या क्वांटिटी आहेत? डिराइव्हड क्वांटिटी आहेत. आता कुलॉम पर युनिट मीटर स्क्वेअर किंवा पर मीटर स्क्वेअर. बरोबर, कुलम पर मीटर स्क्वेअर. हे कसं आलं? तर डेन्सिटी इज इक्वल टू इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट कुलम डिवाइडेड बाय एरिया, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर. कुलम पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीने हा कन्सेप्ट इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. मी पुन्हा एकदा सांगतो, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डिवाइडेड बाय एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्सला डोळे झाकून कशाने डिवाइड करायचं? एरियाने डिवाइड केलं की फॉर्म्युला आपल्याला मिळून जातो. आता एक खाली फॉर्म्युला दिसतोय, D इज इक्वल टू एप्सिलॉन 0 इंटू E. ठीक आहे, तर तो कसा आलाय काय? बरोबर आहे, त्याच्याकडे आपण नेक्स्ट पुढच्या याच्यामध्ये मी तुम्हाला जेव्हा न्यूमेरिकल घेणार आहे, बरोबर आहे, पुढच्या लेक्चरमध्ये त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल त्याच्यावर न्यूमेरिकल घेणार आहे. बरोबर आहे, तर न्यूमेरिकलच्या वेळेस तुमच्या त्या कन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे, तर आपण सुरुवातीला परत एकदा डेफिनेशनकडे जातो. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज द इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. इलेक्ट्रिक फ्लक्स डिवाइडेड बाय एरिया. जाऊया आपण पुढच्या स्लाइडकडे. ठीक आहे, छानपैकी पुढची स्लाइड पहा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बरोबर, आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकला असेल, पोटेन्शियल. बरोबर, पोटेन्शियल. आता पोटेन्शियल हा शब्द कुठून आलाय? तर एनर्जीचे दोन प्रकार, एक कायनेटिक एनर्जी आणि दुसरा पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितिज ऊर्जा. आता इथं पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्यालाच आपण दुसरा शब्द वापरतो पीडी, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज. व्होल्टेज हा कन्सेप्ट आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा कन्सेप्ट जवळजवळ सेम आहे. कसा? तर आपल्याला डेफिनेशन पाहिल्यानंतर लक्षात येईल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आता त्याच्या डेफिनेशन वेगवेगळ्या आहेत. फिजिक्स मधली डेफिनेशन वेगळी आहे. बरोबर आहे, केमिस्ट्रीच्या काही तुम्ही
जो कन्सेप्ट पाहणार आहात इलेक्ट्रॉनिक्सचा कन्सेप्ट काही केमिस्ट्रीमध्ये पण आहे, तिथं डेफिनेशन थोडीशी वेगळी दिली असेल, बरोबर. किंवा सेकंड इयर थर्ड इयरला तुम्ही जेव्हा काही कन्सेप्ट शिकता तिथं थोडीशी डेफिनेशन वेगळी असेल, पण जो काही त्याचा मतितार्थ आहे किंवा जे काही युनिट आहे त्याचं, बरोबर आहे, ते मात्र बदलत नाही. डेफिनेशन वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितलं आहे, बरोबर. इथं काय डेफिनेशन आहे फिजिक्समध्ये, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइन्ड ॲज अमाऊंट ऑफ वर्क डन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, वर्क डन, वर्क कार्य. वर्क म्हणजे काय, कार्य. कसं आहे आपल्याला कार्य, त्याचा फॉर्म्युला काय आहे किंवा त्याची डेफिनेशन काय, वर्क इज प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता फोर्स कोणता, इथं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, बरोबर. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, का दोन पॉइंट मध्ये असणार, दोन चार्ज मध्ये असणार डिस्टन्स, बरं. आता दोन चार्ज कोणते आहेत, एक तर पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल. त्या चार्जला, आता पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह कडे आणायचं किंवा निगेटिव्ह चार्जला पॉझिटिव्ह कडे न्यायचं, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वर्क डन करावं लागेल. आणि ते वर्क डन करण्यासाठी काय पाहिजे, आपल्याला फोर्स पाहिजे. इथं कोणता फोर्स असेल सांगता येईल, कोणता फोर्स पाहिला आपण ह्या चॅप्टर मध्ये, अतिशय महत्वाचा फोर्स पाहिला एक, काय पाहिला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कसा असेल तो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन, बरोबर आहे. आपण इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाच कन्सेप्ट वापरतोय, रिपल्शन घेत नाही, कारण दोन पॉझिटिव्ह चार्ज घेत नाही आपण, किंवा दोन निगेटिव्ह चार्ज घेत नाही. घेतो काय, एक पॉझिटिव्ह घेतो आणि दुसरा निगेटिव्ह घेतो, का ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन मी सांगत असताना पुन्हा एकदा रिपीट करतोय की द अमाऊंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट, इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. एक चार्ज आहे, बरे कन्सिडर केला, सपोज दिस इज चार्ज, आणि ह्या चार्जच्या जवळ काय करायचं आपल्याला, युनिट पॉझिटिव्ह चार्जला आणायचंय, चार्जला याच्या जवळ आणायचंय. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वर्क करावं लागेल. वर्क इज डन, व्हेन वर्क इज डन. वर्क आणि वर्क डनचा अर्थ काय, बरोबर. फिजिक्स मध्ये तुम्ही सेकंड सेमिस्टरला वर्क, पॉवर, एनर्जी हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, बरोबर, मेकॅनिकल मध्ये, बरोबर. तर तत्पूर्वी इथे इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट असतील, कॉम्प्युटरचे स्टुडंट असतील, त्यांना वर्क हा कन्सेप्ट मी पुन्हा एकदा समजून सांगतो, बरोबर आहे. वर्कचं युनिट काय असतं, वर्कचं युनिट असतं जूल, बरोबर आहे. आणि वर्क, व्हेन वर्क इज डन इफ देअर इज अ डिस्प्लेसमेंट, कार्य केव्हा घडून येईल, बरोबर आहे. सपोज एखादी भिंत आहे, बरोबर आहे, त्या भिंतीला तुम्ही असं ढकललं, बरोबर आहे, काय होईल, भिंत पलीकडे जाते का, नाही जात, एका जागा स्थिर आहे. डिस्प्लेसमेंट झालं का, नाही, वर्क इज नॉट डन. व्हेन वर्क इज डन व्हेन देअर इज अ डिस्प्लेसमेंट. आता इथं डिस्प्लेसमेंट कुणाचं होणार आहे, हा एक चार्ज जागेवर आहे, दुसरा पॉझिटिव्ह चार्जला काय करायचंय, निगेटिव्ह चार्ज कडे आणायचं, दुसऱ्या चार्जला काय करायचं, पॉझिटिव्ह चार्जला ह्या चार्ज कडे आणायचंय. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वर्क डन करावं लागेल. आणि ते कोण करतं, तर चार्ज करतो, बरोबर आहे. म्हणून त्या डेफिनेशनला आपण म्हटलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलची दुसरी डेफिनेशन सांगता येईल आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइन्ड ॲज वर्क डन पर युनिट चार्ज. फॉर्म्युला पहा, फॉर्म्युलावरून परत आपण डेफिनेशन कडे जाऊया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल V is equal to work done divided by charge. V is equal to W upon Q. W upon Q. W म्हणजे काय, वर्क डन. Q म्हणजे चार्ज. W म्हणजे काय, वर्क डन. V इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा त्याला आपण म्हटलं व्होल्टेज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे त्याला काय म्हटलं, व्होल्टेज. व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर वर्क डन डिवायडेड बाय चार्ज. पोटेन्शियल बरोबर इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर किंवा इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय चार्ज. वर्क डनला चार्ज डिवाइड केलं की आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळतं. वेळी आपण लक्षात ठेवायचं, रिमेंबर करायला काय हरकत नाहीये, बरोबर आहे. कारण मगाशी मी तुम्हाला एक थेरॉटिकल डेफिनेशन सांगितली होती. आता दोन डेफिनेशन दिसत आहेत. खालची डेफिनेशन ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डिफाइन्ड ॲज वर्क डन पर युनिट चार्ज. फक्त ही मॅथमॅटिकल भाषेतले डेफिनेशन सांगितले मी. थेरॉटिकल डेफिनेशन जर आपल्याला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगायचं झाली तर काय सांगते, द अमाऊंट ऑफ वर्क डन
टू ब्रिंग a unit positive charge from infinity to that point against electric field. इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध जाऊन कार्य करायचं आपल्याला. काय कार्य करायचंय तर युनिट पॉझिटिव्ह चार्जला आपल्याला दुसऱ्या चार्जकडे आणायचंय. बरोबर आहे. आता जर आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा कन्सेप्ट जर एक्सप्लेन करून जर सांगायचं झालं, बरोबर आहे, तर समजा आपण एक वायर घेतली, बरोबर आहे. एका बाजूला आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतला, बरोबर आहे, दुसऱ्या बाजूला आपण निगेटिव्ह चार्ज लावला. काय होईल? पण मध्ये काहीतरी सर्किट कनेक्ट करावं लागेल की नाही, बरोबर ना. कारण एक पॉझिटिव्ह किंवा आपण पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणण्याच्या एका बाजूला पॉझिटिव्ह टर्मिनल लावलं आपण बॅटरीचं, दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह टर्मिनल लावलं. दोन टर्मिनल आहेत, एक पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे. दोघांमधलं अंतर विभवांतर त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जर आपण एक वायर किंवा एखादं सर्किट कनेक्ट केलं, बरोबर आहे, सर्किट कनेक्ट केल्यानंतर निगेटिव्ह चार्ज हा कुठे जात असतो? पॉझिटिव्ह कडे जात असतो. आणि करंट हा नेहमी पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असतो. तर ते आपल्याला त्या ठिकाणी जे कार्य घडून आलं त्यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हटलं होतं, बरोबर. आणि तेच कार्य म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल, वर्क डन पर युनिट चार्ज, V = W. आपण इथे जास्त वेळ थांबणार नाही, आपण जाणार आहोत त्याच्या युनिट कडे, कारण आपल्याला अजून एक कन्सेप्ट पाहायचा आहे शेवटचा ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलशी रिलेटेड. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच व्होल्टेज, बरोबर आहे, किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय आहे तर वर्क डन. वर्कचं युनिट काय असतं? जूल. SI युनिट ऑफ वर्क इज जूल. ओके. कारण युनिट अँड मेजरमेंट चॅप्टर मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाणारा हा अतिशय महत्वाचा क्वेश्चन. वर्क डनचं युनिट काय असतं? जूल. चार्जचं युनिट काय असतं? कुलम. मिळालं सोपं युनिट, जूल पर कुलम. काय युनिट मिळालं? जूल पर कुलम. आणि 1 जूल डिवायडेड बाय 1 कुलम इज कॉल्ड 1 व्होल्ट. 1 व्होल्ट, 1 व्होल्ट. 1 volt is equal to 1 joule divided by 1 coulomb. 1 joule per 1 coulomb is 1 volt. आणि व्होल्ट हे कशाचं युनिट झालं आता? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतं की सिंपल प्रश्न विचारले जातात. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज डॉट. काय दिलं जातं? ए पहिला ऑप्शन दिला जातो व्होल्ट, दुसरा ऑप्शन दिला जातो जूल पर कुलम, तिसरा ऑप्शन दिला जातो बोथ ए अँड बी, आणि तिसरा ऑप्शन असतं नन ऑफ दिस किंवा एम्पियर वगैरे असं काहीतरी वेगळं देतात, बरोबर. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 1 व्होल्ट बरोबर किती असतं तर 1 जूल पर कुलम. दोन्ही पण युनिट झाले त्याचे, म्हणून लक्षात ठेवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट व्होल्ट किंवा जूल पर कुलम. ठीक आहे. आता आपण जाऊया डेफिनेशन कडे, 1 व्होल्ट कडे, बरोबर आहे. 1 व्होल्टच्या डेफिनेशन कडे आपल्याला जायचंय. तर पुढच्या स्लाइड कडे आपण जाणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल मधली की 1 व्होल्टची डेफिनेशन पाहिजे, पोटेन्शियल ऑफ द चार्ज पाहायचं आहे, बरोबर आहे. तर पोटेन्शियल ऑफ द चार्ज डेफिनेशन, ठीक आहे. पहिली डेफिनेशन पाहूया आपण. पोटेन्शियल ऑफ द चार्ज, इट इज अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग किंवा कॅरिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड टू गिव्हन चार्ज. मागाची डेफिनेशन याच्यात काही वेगळं नाहीये. पोटेन्शियल ऑफ द चार्ज म्हणजे वर्क डन, अमाउंट ऑफ वर्क डन टू ब्रिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, कॅरी द युनिट पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटी पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे, म्हणजे दुसरा पॉइंट कोणता असेल, ठीक आहे. तर दुसरा पॉइंट असा आहे की आपण एक वायर कनेक्ट केली, इकडच्या टोकाचा इलेक्ट्रॉन ह्या टोकाला आणायचा आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी काहीतरी एनर्जी लागेल ना, बरोबर आहे. आता सर्वजण तुम्ही लेक्चरला बसलेले आहात, बरोबर आहे, एनर्जी घेऊन बसलेले आहात, बरोबर आहे. मी लेक्चर डिलिव्हर करतोय, तुम्ही ऐकताय, सुंदरपणे तुम्ही लेक्चर ऐकताय, बरोबर आहे. आपल्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असली पाहिजे, बरोबर. तर ती एनर्जी का जे तुमचं लेक्चर डिलिव्हर झालंय तर तुमची ऐकण्याची कॅपॅसिटी वाढवत आहे, बरोबर. सर पुढे काय सांगणार आहे, नवीन काहीतरी कन्सेप्ट आपल्याला शिकायला मिळणार आहे, बरोबर. आता उत्सुकता सगळ्यांना असेल, सर पुढच्या स्लाइड वरती काय घेणार आहे. तर
व्होल्टेज हा कन्सेप्ट पाहतोय. आपण जाऊया, इथं मी जास्त वेळ घेत नाहीये 1 व्होल्टच्या डेफिनेशन कडे. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेड टू बी 1 व्होल्ट. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? व्होल्टेज इज सेड टू बी 1 व्होल्ट इफ 1 जूल ऑफ वर्क इज डन टू ब्रिंग 1 कुलम चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. 1 व्होल्ट केव्हा होईल? जेव्हा 1 जूल एवढं वर्क डन होईल. कशासाठी? टू ब्रिंग 1 कुलम चार्ज. 1 कुलम चार्जला इन्फिनिटी पासून त्या पॉइंटला, दॅट पॉइंट. इन्फिनिटी म्हणजे इकडे पहा, इकडे हा जो चार्ज आहे बरोबर, एक चार्ज एका ठिकाणी स्थिर आहे, हा चार्ज कुठंतरी दुसरीकडे आहे, त्याला आपल्याला ह्या पॉइंटला आणायचंय. हा इन्फिनिटी आहे, कुठं किती अंतरावर माहित नाही मला, पण त्याला मला ह्या पॉइंटला आणायचंय. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? कार्य करावं लागेल. म्हणजे 1 जूल एवढं वर्क डन करावं लागेल. आणि कुणाला मला इकडे आणायचंय? तर युनिट पॉझिटिव्ह चार्जला, का ज्याच्यामध्ये 1 कुलम एवढा चार्ज आहे. किती चार्ज आहे? 1 कुलम एवढा चार्ज आहे, त्याला मला इकडे आणायचं. 1 कुलमची डेफिनेशन आपण पाहिली होती, त्याला आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज म्हटलं होतं. आता 1 कुलम म्हणजे काय? तर 1 कुलम म्हणजे असा चार्ज का ज्याच्यामध्ये 2 चार्ज मधलं अंतर किती असावं? 1 मीटर एवढं असावं, बरोबर आहे. आणि दोघांमधला फोर्स किती असावा? 9 मल्टिप्लाय बाय 10⁹ न्यूटन. त्याला आपण युनिट चार्ज म्हटलं होतं किंवा 1 कुलम चार्ज म्हटलं होतं. आता 1 कुलम चार्ज ला इन्फिनिटी पासून दॅट पॉइंटला किंवा ह्या पॉइंटला आणण्यासाठी मला 1 जूल एवढं वर्क करावं लागेल. त्याला मी म्हणणार 1 व्होल्ट. जाऊया आपण डेफिनेशन कडे. वर्क किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज सेड टू बी 1 व्होल्ट. सॉरी, electric potential is said to be 1 volt if 1 joule is work is done to bring 1 coulomb charge from infinity to that point. आता 1 व्होल्ट ची डेफिनेशन समजली असेल तर शेवटचा जो कन्सेप्ट आहे पोटेन्शियल डिफरन्स. मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता मी पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पीडी, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट in electric field is the amount of work done in bringing or carrying a unit positive charge from one point to other point against electric field. ती डेफिनेशन पुन्हा रिपीट झाली. आता हे 3 कन्सेप्ट वेगवेगळे आहेत का? नाही, वेगळे. मग पुन्हा पुन्हा का सांगताय सर तेच कन्सेप्ट? बरोबर, पण ह्याच्यामध्ये थोडासा अर्थ वेगळा आहे. पोटेन्शियल डिफरन्स 2 पॉइंट मधला, आणि मगाशी काय सांगितलं? इथं 2 पॉइंट घेतले आपण, एक वायर घेतली, इथे 1 पॉइंट आहे, दुसरा 1 पॉइंट आहे, त्याच्यामधला जो डिस्टन्स आहे किंवा त्याच्यामधलं जे पोटेन्शियल असेल त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हटला मी. आणि मगाशी आपण हवेत गोळ्या मारत होतो. काय? इकडे एक चार्ज आहे आणि दुसरा चार्ज काही इन्फिनिटी अंतरावरती आहे. इथं मात्र आपण फिक्स पॉइंट घेतलाय. ओके, एक फिक्स पॉइंट घेतलाय का तिथं 2 पॉइंट चार्जेस आहे. तर ही डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत पुढच्या स्लाइड कडे, की पोटेन्शियल डिफरन्स हा जो कन्सेप्ट आहे, बरोबर आहे, तर तो एखाद्या पॉइंट साठी किती असतो, बरोबर आहे. आता मगाशी मी 2 पॉइंट सांगितले होते. तर एक पॉझिटिव्ह क्यू आहे, बरोबर, कॅपिटल क्यू दिसतोय तुम्हाला, आणि दुसरा इन्फिनिटी अंतरावरती एक चार्ज आहे, इन्फिनिटी, बरोबर. ते डिस्टन्स दाखवायचं राहिलं तिथं बघा, ए हा पॉइंट आहे, बरोबर आहे का. त्याला ए पॉइंटला आणायचं आपल्याला. सॉरी, एक चार्ज आहे बघा, पॉझिटिव्ह चार्ज आहे पहा, बरं. त्याच्या भोवती तुम्हाला प्लस 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 साइन दिसतंय. ओके. आणि दुसरा जो चार्ज आहे तो इन्फिनिटी अंतरावरती आहे, त्याच्या डोक्यावरती 8चा आकडा लिहिला आहे मराठीमध्ये, जर पाहिला इन्फिनिटी आहे, चिन्ह लिहिलं गेलंय, तो इन्फिनिटी अंतरावरती आहे, त्याला ए पॉइंटला आणायचा आहे, बरोबर. तर खाली म्हटलंय बघा, कन्सिडर अ पॉझिटिव्ह सॉरी पॉइंट चार्ज प्लस क्यू. पॉइंट चार्ज काय म्हटलंय? प्लस क्यू म्हटलंय. A is any point in the electric field of the charge. A is any point in electric field. एक त्या चार्जच्या मध्ये कुठेतरी एक पॉइंट घेतला आपण का जो इलेक्ट्रिक फील्डच्या आतमध्ये असेल, बरोबर. आणि त्या चार्जला आपल्याला ए पॉइंटला आणायचंय. कसं आणणार? काय करावं लागेल? तर त्याला आपल्याला पोटेन्शियल अप्लाय करावं लागेल, काहीतरी वर्क करावं लागेल, आणि त्यालाच आपण पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हटलं होतं. जाऊया आपण फॉर्म्युलाकडे. V इज इक्वल टू W अपॉन Q. व्हॉट इज V? पोटेन्शियल डिफरन्स.
W वर्क डन, W वर्क डन, W वर्क डन, Q चार्ज. आणि आपण W चा फॉर्म्युला पाहिला, W इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि फोर्स म्हणजे कोणता? इलेक्ट्रिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या मित्रांनो, तर आपल्याला एक्सप्रेशन मिळेल V इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q अपॉन KR. ओके. आणि 1/4πε0 ची व्हॅल्यू काय असते? 9 इंटू 10⁹. बरोबर. घातांक तो खाली आलाय, 9 जो खाली आलाय तो 10चा घातांक 9 आहे. बरोबर आहे. इंटू Q अपॉन KR². ह्या फॉर्म्युल्यावर आधारित मित्रांनो आपल्याला काही न्यूमेरिकल्स पाहिजे आहेत. ते न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तर सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. ओके. थँक्यू. वी स्टॉप हिअर. थँक्स.